डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप सुंदर वाक्य आहे की तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाहीये, पण जर तुम्ही गरीब म्हणून मरत असाल तर तो तुमचा दोष आहे. बरोबर. तसंच मलाही असं वाटतं की जर तुम्ही एक सर्वसामान्य म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाहीये, पण जर तुम्ही सर्वसामान्य म्हणून मरत असाल तर नक्कीच तुमचा दोष आहे. नाशिकमधल्या प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी एका एरियामध्ये होम मिनिस्टरचा इव्हेंट करत होतो आणि त्याच एरियामध्ये माझी दिवसभर ॲज अ सेल्स पर्सन ड्युटी होते. सो तुम्हाला तर माहिती की ॲज अ सेल्स पर्सनला कशा प्रकारे लोक ट्रीट करतात. दिवसभर त्याच लोकांनी मला तसंच प्रकारे ट्रीट केलं होतं. संध्याकाळी माझी ड्युटी संपल्यावरती मी मित्राच्या फ्लॅटवरती जाऊन चेंज करून ते अटायर वगैरे करून प्रॉपर ब्लेझर वगैरे घालून त्याच एरियामध्ये मी ॲज अ अँकर म्हणून गेलो होतो त्या वृत्तपत्रासाठी. सो त्यावेळी जी लोकांनी मला ट्रीटमेंट दिली की संध्याकाळी 5 वाजेच्या अगोदरची ट्रीटमेंट आणि संध्याकाळी 5 वाजेनंतरची ट्रीटमेंट ती फार वेगळी होती. आणि त्या दिवशी मी घरी येऊन फार रडलो, एकटाच रडलो की यार म्हणजे की लोकांना काय नेमकं पाहिजे असतं तुमच्याकडून. तर मग मला असं वाटलं की ही गोष्ट योग्य आहे माझ्यासाठी की बोलणारे भरपूर होते, अजूनही लोक पाठीमागे बोलतात, समोरही बोलतात, पण आता काय की जे मला योग्य वाटतंय, जे मला करायचंय ते मी करणार आहे. सो समोरून किती काय बोलू देत मला फरक नाही पडत. जर लोकांचं ऐकत बसलो असतो ना तर माणूस कुठेच पोहोचू शकत नाही. कारण लोक एक गोष्ट नव्हती की लोक घोड्यावरती पण चालून देत नाही, लोक पायी पण चालून देत नाही. नमस्कार सर. नमस्कार. एक MPSC मध्ये अभ्यास करणारा मुलगा, ते आता तुम्ही अँकर आहात. नाशिकमध्ये भरपूर नावाजलेले अँकर. बरोबर. नेमकी सुरुवात कशी झाली याची? MPSCच्या पहिले सांगायला आवडेल की 12वी पर्यंत आपण सगळे एकाच सोबत चालतो असतो, सगळे विद्यार्थी मित्र वगैरे. 12वी नंतर ऍक्च्युली आपलं लाईफच्या वाटा चेंजेस होतात. जेव्हा मी 12वीला होतो त्यावेळेस खूप साऱ्या मुलं किंवा खूप सारे आमच्यासोबतचे मित्र एकतर डॉक्टर किंवा इंजिनियर या दोनच फील्डमध्ये जायचा ते प्रयत्न करत होते. आणि मला असं वाटलं की जसं डॉक्टर इंजिनियर झालं तर बाकीच्या फील्डमध्ये कोण काम करणार किंवा काय करायचं. सो मी घरी स्ट्रिक्टली सांगितलं की मला डॉक्टर आणि इंजिनियर सोडून बाकी जेवढ्या फील्ड असतील तिथं मी माझं करिअर चॉईस करेल. सो मी BSc ॲग्रीला ॲडमिशन घेतलं होतं. BSc ॲग्री ग्रॅज्युएशन मी पूर्ण केलं. त्यानंतर मी MPSCचा अभ्यास चालू केला. चांगला अभ्यास चालू होता, पण मध्ये कोविड आला आणि कोविड नंतर सगळ्यांच्याच आयुष्यातले गणित बदलतात, तसं माझ्याही आयुष्यातलं गणित बदललं. मोस्टली काय व्हायचं की मी दिवसभर लायब्ररीमध्ये अभ्यासिकेत अभ्यास करायचो आणि त्यानंतर संध्याकाळच्या उरल्या वेळेत काय करायचं आणि रोजचं तेच शेड्यूल फॉलो करून काहीतरी वेगळं करायचं म्हणून मी अँकरिंग हे क्षेत्राकडे वळालो होतो किंवा संध्याकाळचं छानसं विरंगुळ पण होईल. पण मग तसं बघायला गेलं तर भरपूर क्षेत्र होते. अँकरिंगच का फक्त? मग अँकरिंग का, तर याच्या पाठी छोटीशी स्टोरी आहे. ती स्टोरी अशी की लहानपणापासून मला बोलायला त्रास व्हायचा. म्हणजे मी अडखळत बोलायचो किंवा तोतरा बोलायचो किंवा कधी कधी खूप फास्ट बोलायचो. त्यावर माझी खूप चेष्टा, थट्टा, मस्करी, गंमत करायची, टिंगल करायची माझे जवळचे लोकच. आणि ती गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे आणि त्या गोष्टी काहीतरी वेगळं वळण मिळालं पाहिजे. मग मी ठरवलं की वयाच्या 22व्या वर्षी चांगलं बोललं, चांगलं कोण शिकवले. तर मग काही लोक मिळालीत मला ज्यांना मी माझा गुरु मानला आयुष्यामध्ये. RJ भूषण असतील, RJ भूषण असतील, अमित उपाध्याय असेल. त्यांच्याकडे जाऊन मी नेमकं बोलायचं कसं असतं, त्यातल्या तांत्रिक गोष्टी कोणत्या असतात त्या समजून घेतल्या, त्यावरती प्रॅक्टिस केली, खूप मेहनत घेतली स्वतःवर. साधारणतः 6 महिन्यानंतर मला व्यवस्थित बोलता यायला लागलं आणि ते चांगलं जमायला लागलं, चांगलं बोलायला जमायला लागलं. आणि MPSCचा अभ्यास करत असल्यामुळे माझा इतिहास, भूगोल, राज्यघटना, जनरल अवेअरनेस याच्यावरती बऱ्यापैकी कमांड होती. सो त्या गोष्टीचा मला इकडे उपयोग झाला की मी जेव्हा कोणत्याही लोकांसोबत स्पॉन्टेनियसली बोलायचो, सो त्यावेळेस तो अभ्यास मला तिथं काम आलायचा की मी कोणत्याही विषयावरती 5-7 मिनिटं आरामात बोलू शकायचो. काय रेफरन्स व्हायचे माझ्याकडे, इतिहासाचे, भूगोलाचे, जॉग्रफीचे, करंट अफेअरचे रेफरन्स व्हायचे. सो ते लोक आवडायला लागल्या त्या गोष्टी. आणि ह्या सगळ्यांमध्ये मग स्वतः पुढे प्रूफ करायचं तर मग आता चांगलं बोलता यायला लागलं होतं, त्यामुळे लोकांना दाखवलं गेलं पाहिजे. आणि MPSCचा अभ्यास करताना की तुम्ही जर बघाल स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना मुलं कशी असतात, तर ती रोज अभ्यासात, सकाळपासून अभ्यासात असतात आणि इथे कुठे आपला ब्रेक पाहिजे. आणि माझ्यासोबतची बरीच मुलं ही त्यावेळेस जेव्हा मी अभ्यास करतो त्यावेळेस त्यांना नोकऱ्या लागल्या होत्या, त्यांच्या प्रत्येकाचा EMI, प्रत्येकाचे फायनान्शियल स्ट्रॉंग होत ते. आणि इथे सगळं वाटायचं की यार या सगळ्यांमध्ये आपण कुठे अजून, आपण अजून फक्त एक कप चहावर आणि आपल्या पुस्तकांमध्येच आहोत अजून. आणि इंडिपेंडेंट व्हायचं, घरच्यांच्या पैशावर किती डिपेंड राहायचं. मग काही आर्थिक सोर्स पाहिजे होता आणि चांगलं बोलता येत होतं, ते लोकांना प्रूफही करून दाखवायचं होतं. जर बघायला गेलं तर तुम्हाला निवडायला भरपूर करिअर ऑप्शन होते. बाकीच्या पण करिअर ऑप्शन तुम्ही निवडू शकत होता. आणि भरपूर पब्लिकला वाटतं की अँकर हे
खरंच करिअर ऑप्शन नाहीये. मग काय निवडलं एक अँकर ऑप्शन? ऍक्च्युली निवडलं मी निवडण्या गेल्यापेक्षा अँकर ह्या करिअरनीच मला निवडलं गेलं असं म्हणायला काही दुमत नाही. कारण काय होतं की आपण सुरुवातीला कोणत्याही व्यवसायामध्ये किंवा कोणत्याही सर्व्हिसमध्ये किती सर्व्हिस किती पुढे जाईल आणि किती तुम्हाला तग धरू शकत कोणताही बिझनेस ते तुम्ही आज प्रेडिक्ट करू शकत नाही. सो मी ज्यावेळेस सुरुवात केली होती माझ्या अँकरिंगची त्यावेळेस मला तो फक्त एक छंद होता. छंद तो 2 पैसे मला माझी पॉकेट म्हणून मला पाहिजे होता. आणि हळूहळू काय आलं की आपलं काम लोकांना आवडत गेलं. लोकांना माझं कामाचं प्रोफाईल आवडत गेलं आणि मग त्यानंतर इन्क्वायरी येत राहिला. त्या इन्क्वायरी लीड्स मध्ये कन्वर्ट होत राहिला आणि मग एकामागून एक काम मिळत गेली. आणि आजच्या घडीला जर तुम्ही बघाल तर महिन्यामध्ये 30 दिवस असतात आणि साधारणतः महिन्यात म्हणजे 35-40 इव्हेंट चालतात. काही इव्हेंट दिवसा असतात, काही इव्हेंट संध्याकाळी असतात. सो बऱ्यापैकी एखाद्या नोकरीवाला माणूस जेवढा बिझी असतो 10 ते 5 किंवा याच्यामध्ये तेवढं शेड्यूल आमचं पण देखील बिझी असतं. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की माझ्याकडे व्हेरियस टाईप ऑफ इव्हेंट्स मी होस्ट करतो. म्हणजे मला लोक जेव्हा मला फोन विचारतात की किंवा कधी विचारतात की कोणत्या टाईपचे इव्हेंट होस्ट करतात, मी खूप गमतीने म्हणतो की मी 10व आणि श्राद्ध सोडून सगळ्या प्रकारचे इव्हेंट होस्ट करतो. सो मग त्यामध्ये फॅमिली इव्हेंट्स मध्ये बर्थडे पार्टी असेल, अॅनिव्हर्सरी असेल, रिटायरमेंट असेल, डोहाळे जेवण असेल किंवा नेमिंग सेरेमनी असेल, अजून बाकी जे घरगुती कार्यक्रम असतात ते असेल, गेट टुगेदर असेल, हे फॅमिली इव्हेंट झाले. कॉर्पोरेट इव्हेंट मध्ये गेलं तर कॉर्पोरेट प्रेझेंटेशन असेल, ब्रँड प्रमोशन असेल, ब्रँड लॉन्चिंग, प्रोडक्ट लॉन्चिंग असेल, या सगळ्या गोष्टी करतो. या व्यतिरिक्त ज्या खुर्चीवर तुम्ही बसले आहात ती भूमिका मी कधी कधी बजावतो इव्हेंट्स मध्ये. माझी जागा जागा म्हणजे की ते एक मला आवडतं करायला, इंटरव्ह्यू करायला, प्रकट मुलाखती करायला मला फार आवडतं की कारण त्याच्यामधून कोणत्याही असामान्य किंवा सामान्य व्यक्तीची जो एक गाभा असतो त्याच्या जगण्यातला तो बाहेर काढायला आपलं छान वाटतं. सो प्रकट मुलाखती देखील मी करतो. वेडिंग्स मध्ये संगीत इव्हेंट्स, हल्दी इव्हेंट्स आणि बाकीच्या सगळ्या वेडिंग्स मधल्या ऍक्टिव्हिटीज मी डन करतो ऍज अँकर म्हणून. या करिअर ऑप्शनला निवडण्याचा असा कोणता टर्निंग पॉईंट होता? कारण मग एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात असो किंवा वाईट कामाची सुरुवात असो, प्रत्येक कामाच्या सुरुवातीला एक टर्निंग पॉईंट असतो, तिथून माणूस बदलतो आणि मग त्या ट्रॅकवर चालायला सुरुवात करतो. काय टर्निंग पॉईंट होतं? टर्निंग पॉईंट एक नव्हतं, 2-3 टर्निंग पॉईंट होते. सगळ्यात पहिला टर्निंग पॉईंट असा होता की जर आपण एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप सुंदर वाक्य आहे की तुम्ही जर गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाहीये, पण जर तुम्ही गरीब म्हणून मरत असाल तर तो तुमचा दोष आहे. बरोबर. तसंच मलाही असं वाटतं की जर तुम्ही एक सर्वसामान्य म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाहीये, पण जर तुम्ही सर्वसामान्य म्हणून मरत असाल तर नक्कीच तुमचा दोष आहे. आणि मग जर एकच आयुष्य मिळालं आपल्या जगायला, त्यात आयुष्यातले 20 वर्ष साधारणतः आपले स्कूलिंग मध्ये अकॅडमिक्स मध्ये जातात, 60 नंतरचं आयुष्य तुमचं म्हातारपण जातं, मध्ये 30-40 वर्षांचं जे आपलं आयुष्य मिळालेलं असतं, जर त्या 30-40 वर्षांमध्ये जर आपण असं काही करू शकलो की मरावे परे कीर्तिरूप उरावे, की मी गेल्यानंतर पण आयुष्यात ह्या जगात माझं नाव घ्यायला पाहिजे, तर तसं ते नाव मिळवण्यासाठी नावातून पैसे मिळत गेले. सो असं म्हणतात ना की आप नाम ऐसा करो की काम हो जाए और काम ऐसा करो की नाम हो जाए. सो मी नाव मला लोकांमध्ये माझं करायचं होतं आणि सोबत कमर्शियल हा फॅक्टर असतोच. सो ब्रेड अँड बटर माझं सध्या अँकरिंगच आहे आणि याच्यावरती मी फोकस केलाय. मग असं टर्निंग पॉईंट म्हणाल तर सगळ्यात पहिला टर्निंग पॉईंट होता की जेव्हा कोविड आला. कोविड नंतर प्रत्येक डार्क साईड असतात, लाईट साईड असतात. सो कोविड नंतर ऑलमोस्ट सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, ज्या एमपीएससीच्या राहिलेल्या एक्झाम होत्या त्या रखडल्या गेल्या होत्या. आणि या सगळ्यांमध्ये हे असं एक क्षेत्र होतं की जिथे मला क्विक मनी मिळायचा. सो आज मी इव्हेंट केलं तर माझा इव्हेंट समजा माझ्या हातात माझी कॅश अमाऊंट किंवा जी वॉट एव्हर जी अमाऊंट असेल माझ्या हातात मिळायची. सो मला योग्य वाटलं की यार एखाद्या दिवशी आपण जर 2-3 तास मेहनत करून जर चांगले पैसे मिळाले असेल तर आपण ती करिअर ऑप्शन चूज करायला हरकत नाहीये. दुसरा करिअर टर्निंग पॉईंट होतं की मी नोकरी स्वीकारली होती आणि ती नोकरी स्वीकारल्याच्या वेळेस मी दिवसभर नोकरी, संध्याकाळी इव्हेंट्स करायचो. आणि गंमत अशी झाली की मी एका नाशिकमधल्या प्रसिद्ध वृत्तपत्रासाठी एका एरियामध्ये होम मिनिस्टरचा इव्हेंट करत होतो आणि त्याच एरियामध्ये माझी दिवसभर ॲज अ सेल्स पर्सन ड्युटी होते. सो तुम्हाला तर माहिती की ॲज अ सेल्स पर्सनला कशा प्रकारे लोक ट्रीट करतात. दिवसभर त्याच लोकांनी मला तसंच प्रकारे ट्रीट केलं होतं. संध्याकाळी माझी ड्युटी संपल्यावरती मी मित्राच्या फ्लॅटवरती जाऊन चेंज करून ते अटायर वगैरे करून प्रॉपर ब्लेझर वगैरे घालून त्याच एरियामध्ये मी ॲज अ अँकर म्हणून गेलो होतो त्या वृत्तपत्रासाठी.
सो त्यावेळी जे लोकांनी मला ट्रीटमेंट दिली की संध्याकाळी 5 वाजेच्या अगोदरची ट्रीटमेंट आणि संध्याकाळी 5 वाजेनंतरची ट्रीटमेंट ती फार वेगळी होती. आणि त्या दिवशी मी घरी येऊन फार रडलो, एकटाच रडलो की यार म्हणजे की लोकांना काय नेमकं पाहिजे असतं तुमच्याकडून. तर मग मला असं वाटलं की ही गोष्ट योग्य आहे माझ्यासाठी की आणि व्हायचं काय की मी बऱ्याचदा हे सोडायचा प्रयत्न केला पण ती युनिव्हर्स ही गोष्ट परत माझ्यापर्यंत मला घेऊन यायचं. बरोबर. मग जर युनिव्हर्सची इच्छा असेल तर मग ते माझे आहे. आणि असं म्हणतात की तुम्हाला जे काम आवडते ते तुम्ही करायला काहीच हरकत नाही आणि हे काम मी खूप आनंदाने करतो. बरोबर. कारण याचं असं आहे की एखादा कार्यक्रम चांगला झाल्यावरती जेव्हा लोकांच्या चेहऱ्यावरती जे हास्य असतं ते तुम्हाला पैशापेक्षा अमूल्य असतं. बरोबर. सो तेच मला असं वाटतं की म्हणून इथपर्यंत मी ऍज अ करिअर ऑप्शन म्हणून चूज केलाय. बरोबर. या सगळ्या प्रवासामध्ये काय काय प्रॉब्लेम्स आले तुम्हाला? कोणाकोणाचे नेमकी टॉन्ट ऐकावं लागले, कोणाकोणाचे बोलणे ऐकावं लागले? कारण मग तुम्हाला म्हटलं मी की तुम्ही असं करिअर ऑप्शन निवडले की कोणीतरी काहीतरी बोलणंच असणार. बोलणारे भरपूर होते, अजूनही बोलतो, पाठीमागे बोलतात, समोरही बोलतात. पण आता काय की जे मला योग्य वाटतंय, जे मला करायचंय ते मी करणार आहे. सो समोरून किती काय बोलू देत मला फरक नाही पडत. जर लोकांचं ऐकत बसलो असतो ना तर माणूस कुठेच पोहोचू शकत नाही. कारण लोक एक गोष्ट नव्हती की लोक घोड्यावरती पण चालून देत नाही, लोक पायी पण चालून देत नाही. सो लोकांचं बोलण्याचं काम असतं, आपण ऐकायचं, इकडून सोडून द्यायचं. प्रॉब्लेम्स असे आले की सुरुवातीला तर अँकरिंग ही एक फुल टाइम जॉब आहे किंवा फुल टाइम करिअर हे कुणाला माहितीच नसतं किंवा असं असतं. पण तर मी ज्या फॅमिलीतून बिलॉंग करतो तिथं बरेचसे ऑर्थोडॉक्स किंवा जुन्या विचारांची लोक असतात की आणि त्यांना असं वाटायचं की अँकर म्हणजे एखाद्या लग्नामध्ये एक झब्बा कुर्ता घालून जो व्यक्ती माईकवरती आलेला पाहून स्वागत करतो, जेवणाची अनाउन्समेंट करतो, तोच फक्त अँकर असतो. पण मग अँकरिंगचे पण वेगवेगळे प्रकार असतात आणि ते प्रकार कशा प्रकारे असतात, आपण जसं की समजा अँकरिंग मध्ये एमसी असतो, प्रेझेंटेटर असतो, कॉम्पेअर असतो, विजय असतो, आरजे असतो, इंटरव्ह्युअर असतो. सो हे सगळे प्रकार जेव्हा तुम्ही एखाद्या अँकरला डिवाइड करतात तेव्हा त्याचं करिअर फुलतं किंवा हे होतं. सुरुवातीला फार लोक बोलायची की बरेच लोक मला अजूनही ते वाक्य आठवतात लोकांची की जोपर्यंत तू तरुण आहेस तोपर्यंत तू करू शकतोस, एकदा तू म्हातारा झाला की तुझ्या कोणतरी दुसरा घेईल. पण म्हटलं की मी जेव्हा म्हातारा होईल त्यासाठी मी काही ठरवून ठेवलं की मला त्यावेळेस त्या एज ग्रुपमध्ये काय करायचं. तोपर्यंत मी तेवढे पैसे कमवून ठेवले. पैसे तर कमवणारच आहे, देवाची कृपा आहे की सगळं व्यवस्थित चालू आहे. पण मग मला माहिती की जेव्हा एक समजा की एक गोष्ट झाल्यावरती कोणती गोष्ट आपल्याला करायची आहे तर मी तेही ठरवून ठेवलंय की पण माझं जसं ते पत्ते जसं ते पानं उघडतील माझ्या आयुष्याची तसं ते लोकांना दिसत राहील. पण मग भरपूर लोक बोलायचे की हे तुला जमणार आहे का, याच्यावर तुला कोणी मुलगी देईल का, लग्न होईल का, कोविड सगळी परिस्थिती आली तर काय करायचं. म्हटलं कोविड तर सगळ्यांच्या आयुष्यात आला होता, सो माझ्या आयुष्यात आलं तर मी तसंच करेल. पण मग मला असं होतं की तुम्ही मला किती बोला मला फरक नाही पडत. माझ्या वैयक्तिक कोणी जर अँकरिंग वरती किंवा माईक वरती जर काही बोलत तर मग तिथं माझी जीव चिवडतो. मग मी त्यांना सडेतोड उत्तर देऊन टाकतो. कारण ती लक्ष्मी माझी, ती सरस्वती, तिला बोलत मी अजिबात खपून घेत नाही. बरोबर आहे. स्टेजच्या खाली बोलायला बळ नाही लागत, स्टेजवर बोलायला नेमकी बळ लागत. बरोबर आहे ना? बरोबर, 100% अगदी खरं आहे. तो असतो ना आपण जेव्हा एखाद्या उंचीवरून खाली बघतो तर आपल्या पोटात गोळा येतो, बरोबर. अगदी सेम तसंच असतं की तुम्ही स्टेजवरती उभं राहून माईक वरती बोलताना जेव्हा तुमच्या समोर लोक असतात तेव्हा तुम्हाला तेवढाच जोरात गोळा येतो पोटामध्ये. पण मग जर तुम्हाला चांगलं पोहता येत असेल तर खोलीला 0 किंमत असते. जर तुम्हाला चांगलं बोलता येत असेल तर तुमच्या कॉन्फिडन्स असेल तर समोर 2 असू द्या किंवा 2,000 असू द्या किंवा 2 लाख असू द्यात, मग त्याचा फरक नाही पडत. सो कॉन्फिडन्स तो एक्सपिरियन्स नेत असतो, अनुभवानेच असतो, तुमच्या इम्प्लिमेंटेशन. सध्याच्या परिस्थितीला ठीक आहे, आज राजकारण चालू आहे, आज पॉलिटिकल इव्हेंट चालू आहेत किंवा मग लग्न सराई चालू आहे, ठीक आहे, आज अँकरिंगला आहे म्हणजे स्कोप आहे. पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काय स्कोप असेल, काय वाटतं तुम्हाला अँकरिंगला? सगळ्यात मोठी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की इथे सॅच्युरेशन फार कमी आहे. सॅच्युरेशन अँकर्स हे खूप कमी आहेत आणि अँकर हे ऍक्च्युअली खूप स्किलफुल जॉब आहे. इथे तुम्हाला पाट्या टाकता येत नाही. इथे तुम्हाला जसं एखादा व्यक्ती असतो की त्याला आयुष्यभर तेच सकाळ उठून तेच काम, इथे तुमच्यासमोर रोज वेगवेगळे लोक असतात, रोज वेगवेगळे चॅलेंज असतात. सो मला असं वाटतं की अँकरिंग जरी याच्यात बरीच लोक आली पण जे स्किलफुल लोक असतील तेच पुढे जातील. सो असं नाही वाटत की अँकरिंग हे कधी थांबेल किंवा याला काही असं मर्यादा येतील. जेव्हा तुम्ही ऍज अ नाशिकला रिप्रेझेंट करून एखाद्या अँकरिंग शो मध्ये जातात बाहेरच्या, पुणे मुंबई सारख्या ठिकाणी, काय रिस्पॉन्स बघायला भेटतो?
की हा नाशिकवरून आलाय किंवा मग काही अशा गोष्टी किस्से काही? नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे पुणे मुंबईच नाही तर अगदी ग्रामीण भागात आपण जरी गेलो हम्म. तर ती क्रेज आहे लोकांमध्ये. अरे एंकर कहाँ से है? दिल्ली से है एंकर. हम्म. एंकर कहाँ से है? एंकर बैंगलोर से आहे. म्हणजे मेट्रो सिटी मधला अँकरच भारी आणि तुमच्या स्मॉल सिटी मधला अँकर वाईट असतो किंवा तो तेवढा स्किलफुल नसतो. तर हे एकदम चुकीचं आहे की तो अँकर एक किंवा एक व्यक्ती आहे जी एक स्किल घेऊन तुमच्या समोर प्रेझेंट होते आहे. सो त्याला जर तुम्ही तुमच्या सिटी सोबत किंवा तुमच्या कंट्री सोबत किंवा एखाद्या रिजन सोबत किंवा एखाद्या कम्युनिटी सोबत कनेक्ट करणार असाल तर ते नक्कीच म्हणजे क्लेशदायक असतं किंवा चुकीचं असतं. जसा रिस्पॉन्स असेल आणि अँकरचं मुळात कौशल्य असतं की त्याला काय येतं याच्यापेक्षा लोकांना समोर काय ऐकायचंय हे त्याला कळायला पाहिजे. ओके. अँकरिंग या पर्यायाची तुम्ही चांगली बाजू तर सांगितली, डार्केस्ट साईड काय याची? तसं तर प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. बरोबर. याही नाण्याला दोन बाजू आहे. सगळ्यात मोठा जर डार्क साईड असेल ना एक मेल अँकर म्हणून, म्हणजे की हे खूप मी जबाबदारीने वाक्य वापरतो, एक मेल अँकर म्हणून. आम्हाला जेव्हा क्लायंटचा कोणताही फोन येतो तर बऱ्याचदा असं होतं की फोन मला असतो की अँकर आदित्य म्हणून तुम्ही बोलतायत का? हो. तुमच्याकडे कोणी फिमेल अँकर आहे का अँकरिंगसाठी? पार्शलिटी म्हणा किंवा मला माहित नाही की त्यांच्या डोक्यात काय विचार असतो. आणि जर ₹1 आदित्य घेत असेल ना तर ₹2 हे फिमेल अँकर चार्जेस असतात. बरोबर. म्हणजे हे फिमेल अँकर मागत नाही, हे क्लायंट द्यायला रेडी असतात. मग हे गणित मला कळत नाही कधी. हा पार्शलिटी, हा तुम्ही पार्शलिटी म्हणू शकता. आणि हे का असतं म्हणजे असं की एखादी माझी अँकर ताई जे काम करणार तेच काम मी करणार आहे. बरोबर. तर मग तुम्ही असं डिफर का करतात? आणि तुम्ही एखाद्या मेल अँकरला फोन करून काय तुमच्याकडे फिमेल अँकर आहे का, की म्हणजे तुम्हाला नेमकं काय हवं असतं म्हणजे की. आणि ती गोष्ट खूप वाईट वाटते. दुसरी गोष्ट असते की लोक विचारतात की म्हणजे कोणताही फोन पहिले त्यांचा असतो की तुमचे चार्जेस काय आहेत. तर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कोणत्या कलाकाराला फोन करतात किंवा कोणत्याही परफॉर्मरला फोन करतात त्यालाही तुम्ही त्याची प्रोफाईल विचारली पाहिजे की तुझी प्रोफाईल काय आहे, तुझ्या यातून किती इव्हेंट झाले, तुझं कामाचं स्वरूप कसं आहे, आणि मग शेवटी तुम्ही चार्जेस कडे. नक्कीच की जर तुम्ही पहिले चार्जेस विचारले तर एखाद्या प्रत्येक कलाकाराची एक ठरलेली अमाऊंट असते, मानधन असतं. सो त्याच मानधनावरती काम करतो. आणि मग तुम्ही असं म्हणाल की तो अँकर तेवढे पैसे घेतो मग तुम्ही त्याच रेंजमध्ये आमच्यासोबत काम करा. मान्य आहे कोणी किती पैसे घेत असं, पण माझी जर अमाऊंट जर माझ्या कलेची अमाऊंट मॅसेजची अमाऊंट ती असेल तर मी जर माझी अमाऊंट ₹5 असेल तर मी ₹2.5 काम करू शकत नाही, मी ₹10 काम करू शकत. माझी अमाऊंट माझी किंमत जर मार्केट ₹5 आहे तर मी ₹5 काम करेन. ही एक डार्क साइड झाली. तिसरी असते की बऱ्याचशा लोकांचं असं असतं की हमारा इव्हेंट 6 बजे आपको शार्प 5 बजे पोहोच जाना है वेन्यू पे. तर तुमचा इव्हेंट जर 6 वाजता असेल तुम्ही 5चा टाइम तर आम्ही 4:30 तिथे पोहोचलो असतो कारण आम्ही प्रोफेशनल असतो. तर 4:30ला 5ला पोहोचल्यावरती त्यांचे गेस्ट सुरू होतात त्याला 7 नंतर. 7 नंतर चालू होतं गेस्ट यायला, तर त्यानंतर अजून थोडं आपण थांबूयात, अजून आपण थोडे गेस्ट येऊ द्यात. त्याचे 7 ते 7:30 वाजतात. म्हणजे जर एखादा 4:30-5ला आलेला आहे तो 7:30 पर्यंत वेटिंग करतो. आणि कसं असतं की हा लाईव्ह परफॉर्मन्स असतो, एखाद्या फटाक्यासारखा असतो. म्हणजे फटाक्याची वात लावली, जोरात वाट लागली, पेटली तर फुटतो फटाका. मध्ये वाद जर बस झाली तर मग तो आमचा परफॉर्मन्स लूज होतो. आमची एक ट्युनिंग असते, आम्ही ज्या माइंड सेटने आलो असतो घरून काम करण्याची, ती एकदम ब्रेक झाली तर मध्ये तेवढा आउटपुट आमचं मिळत नाही. 100% प्रयत्न करतोच पण तेवढा आउटपुट मिळत नाही. सो असं वाटतं की लोकांना, म्हणजे माझं ह्या माध्यमातून सांगायचं आहे की लोकांना की जर तुमची वेळ 7ची आहे तर तुम्ही आम्हाला 6:30ला बोलवा, आम्ही 6:30च्या आम्ही 6ला पोहोचू, अगदी 5ला नका बोलवून ठेवू. त्यामुळे ते ट्युनिंग लाईन तुटते. आणि जसं नाही 10चा कार्यक्रम संपायची वेळ असेल तर तो 10चा कार्यक्रम 12ला संपतो. आणि याच्या अगोदर लोक फोन करून सांगतात की आम्हाला की हमारा 2 घंटे का इव्हेंट आहे, आप 2 घंटे में बस आपके चार्जेस बता 2 घंटे. म्हटलं की आमचं तासावरती आम्ही काम करायला की आम्ही मजदूर नाही आहोत, आम्ही कलाकार आहोत. सो माझी किंमत ही माझ्या सेशनवरती असते, मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशन, इव्हिनिंग सेशन. सो ती एक गोष्ट वाटते. तिसरी गोष्ट पेमेंटची. काही काही लोक खूप चांगले असतात, म्हणजे समाजामध्ये वावरताना काही लोक इतके चांगले असतात की ते पूर्ण पैसे ऍडव्हान्स देतात. ते ऍडव्हान्सही नको असतो आम्हाला. काही लोक असे असतात की ते अर्धे पैसे देतात, अर्धे पैसे नंतर देतात. ते योग्य असतं. काही काही लोकांचं असं असतं की इव्हेंट झालं ती तू कोण और मैं कोण असं होऊन जातं की म्हणजे की आपणच मेहनत घ्यायची, आपण सगळे आउटपुट्स टाकायचे, आपण सगळे इनपुट्स टाकायचे. एक तर माझ्यासोबत टीम असते माझ्या स्वतःची, की माझ्यासोबत एक माझा असिस्टंट असतो,
कॅमेरा माझा पर्सन असतो, ज्याला मी माझ्या पॉकेटमधून पे करत असतो. फ्युएल चार्जेस असतात, प्रॉपर्टी चार्जेस असतात, आउटफिट. आम्हाला प्रत्येक इव्हेंटला एकच आउटफिट घेऊन चालत नाही, आम्हाला खूप सारे आउटफिट्स कॅरी करत असतो, त्याची कॉस्टिंग असते. सो लोक विचार करतच नाहीत. आणि मला लोक खूप असे हसून तुम्ही फक्त बोलण्याचे एवढे पैसे घेता. बोलण्याच्या पाठीमागे आमचा तेवढा अनुभव असतो, तुम्ही त्याचा विचारच करत नाही. एवढी इन्व्हेस्टमेंट नसते पाठीमागे, तुम्ही त्याचा विचारच करत नाही. हे सगळं डार्क साईड असं जाऊन जातं आम्हाला. 2024च्या विधानसभेमध्ये जे होम मिनिस्टर सारखे इव्हेंट झाले, त्याच्यामध्ये नाशिकमध्ये तर अँकर आदित्यच फेमस होते. काय नेमकी काय एक्सपिरियन्स काय होता या गोष्टीचा? मुळात होम मिनिस्टर हे एका टीव्ही चॅनलवरच्या कार्यक्रमाचं नाव होतं. बरोबर. आणि तो त्यांचा ट्रेडमार्क होता, तो त्यांची ब्रँड व्हॅल्यू होती, ज्याला रिप्रेझेंट करायचे आदरणीय आदेश बांदेकर साहेब. सो मला असं वाटतं की होम मिनिस्टर ही त्यांची आयडेंटिटी आहे. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळे अँकर्स किंवा वेगवेगळे निवेदक किंवा वेगवेगळे प्रेझेंटेटरनी ग्राउंड लेवलला, फील्ड लेवलला आपल्या पद्धतीने अँकरिंग मध्ये होम मिनिस्टर हे चालू केलं. मी जे होम मिनिस्टर करतो आहे त्याच्यामध्ये मी होम मिनिस्टर नाव खूप कमी वापरतो. माझ्या कार्यक्रमाचं नाव आहे की खेळ रंगला विथ अँकर आदित्य. आणि हीच माझ्या कार्यक्रमाची युएसपी आहे की मी होम मिनिस्टर चालू करायच्या पहिले मी बघितलं आधी की लोक नेमकं काय करतायत. तर मला खूप असं शर्मेने सांगावं असं वाटतं की खूप गलिच्छ प्रकार होम मिनिस्टर मी चालतो. मला सांगा की सर, जर तुम्ही अँकर आहात तर तुम्ही तुमच्या घरच्या स्त्रीला स्टेजवरती हजार लोकांसमोर नाचवाल का? नाही नाचू शकत. पण तुम्ही तुमचे सोशल मीडियावर व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्ही अगदी सर्वसामान्य महिलांना स्टेजवर नाचवतात, ते पण थिल्लर गाण्यावरती. जर तुम्हाला डान्सचा कार्यक्रम करायचा आहे तर त्यासाठी वेगळी लोक आहेत मार्केटमध्ये जे स्पेसिफिक डान्सचेच कार्यक्रम करतात स्टेजवरच्या. तुम्ही घरगुती महिलांना, सर्वसामान्य महिलांना स्टेजवर नाचवू नका. जेव्हा असे व्हिडिओ सोशल मीडियावर पडतात त्याच्या खाली खूप वाईट्स कमेंट येतात. आणि एखादी सर्वसामान्य घरातली स्त्री ती त्या ओघामध्ये नाचून जाते, सगळं एन्जॉय करते, पण त्याच्यानंतर खूप बॅड फुटप्रिंट्स हे तिच्या फॅमिलीवरती, तिच्यावरती पडतात. हे कोणी विचारच करत नाही. दुसरी गोष्ट असते की तेच पारंपरिक गेम, पारंपरिक गोष्टी, उखाणे याच्यामध्ये खूप वेळ घालवत आहात. सो मी त्या गोष्टी पूर्ण बंद केल्यात. मी जेव्हा माझा कार्यक्रम चालू करतो की मी सगळ्यात पहिली इन्फॉर्मेशन किंवा सूचना देतो की ह्या कार्यक्रमात एकही ताई किंवा एकही महिला स्टेजवरती नाचणार नाही, एकही थिल्लर गाणं वाजणार नाही. मला कोणीही भाऊजी, दाजी, दादा म्हणायचं नाही. नाव माझं आदित्य, त्याच नाही मला हाक मारा. मी पण कोणत्याही महिलेची एखाद्या पायरी सोडून थट्टा चेष्टा मस्करी करणार नाही, जेणेकरून तिचं पावित्र्य राखलं जाईल. आणि मुळात होम मिनिस्टर हा खेळाचा कार्यक्रम आहे, गप्पा गोष्टीचा कार्यक्रम आहे, कोणाची मजा खेचण्याचा कार्यक्रम हा अजिबात नाही. सो ह्याच युएसपी वरती मी काम करतो. आणि मी माझं इव्हेंट असं डिझाईन केलं आहे की एखादी स्त्री जर त्या कार्यक्रमात येऊन बसली, ती शेवटपर्यंत बसवावंच लागतं कार्यक्रमामध्ये. आणि कदाचित हेच लोकांना आवडत असेल आणि याच्यामुळेच लोकांची. आणि मला सगळ्यात महत्वाचं हेच सांगायचं आहे माध्यमातून की तुम्ही थिल्लरपणा अजिबात करू नका कार्यक्रमामध्ये. महिला समोर बसले असतात, त्याच्यात तुमची आई, बहीण, बायको सगळ्यांना बघा आणि मग ठरवा की त्यांना स्टेजवर नाचवायचं की नाही. एवढ्या प्रवासादरम्यान तुम्ही एवढे इव्हेंट्स केलेत, पण मग ह्या इव्हेंट्स मध्ये असा कोणता आठवणीतला इव्हेंट होता की जो तुमच्या असा मनात रुजला होता? खूप सारे इव्हेंट असे जे आठवणीत आहेत, पण त्यातला एक इव्हेंट किंवा एक कार्यक्रम असा आहे की तो म्हणजे की खूप माझ्या हृदयाच्या जवळ कार्यक्रम आहे. मी एका हॉटेलमध्ये अँकर, माझं टाईप होतं एका हॉटेलमध्ये, तर मी त्या हॉटेलमध्ये बराच अँकरिंग करायचो वेगवेगळ्या इव्हेंटसाठी. सो तिथे ना ग्राउंड स्टाफ होता, क्लिनिंग स्टाफ होता. सो कोणता इव्हेंट चालू असेल तर खाली काही पडलं वगैरे तर एक दादा यायचे ते साफ करण्यासाठी, आणि ते माझं बघायचं, नेहमी काम बघायचे मला. तर त्यांनी एकदा मला खूप असं कार्यक्रम विचारलं की माझ्या मुलाचा बर्थडे आहे, आमच्या घरी बर्थडे आहे, आमच्याकडे हॉल नाही आहे, आमच्याकडे मंदिर आहे, त्या मंदिरात मला बर्थडे करायचं, तुम्ही आमच्यासाठी अँकरिंग कराल का, आणि तुमची फीज किती आहे? त्यांना म्हटलं अरे फीजचं राहू द्यात, मला तुम्ही तारीख सांगा, तारीख कधी आहे आणि किती मुलांचं आहे, किती लोक असतील सांगा, मी मस्तपैकी येऊन तुमचा मुलाचा बर्थडे छानपैकी करून देईल. त्यांनी मला सांगितलं पण, तारीख पण सांगितली. मी त्या इव्हेंटला गेलो पण, आणि तो एका वस्तीमध्ये इव्हेंट होता. वस्तीमध्ये म्हणजे आजूबाजूचे पत्राची वगैरे घरं होती आणि त्या घराच्या आसपास एक असं मधला परिसर, तिथं एक असं छोटंसं त्यांनी रिकामी जागेत त्यांनी एक मंदिर होतं, मंदिराच्या इथं तो सगळे मुलं रात्री जमले आणि सगळी लोक ना माझी इतकी आतुरतेने वाट बघत, कोणतरी आज आमच्यासोबत अँकर येतोय. आणि तो इव्हेंट मी त्या मुलाचा छान वाढदिवस साजरा केला. सोबत त्यांच्याकडे साऊंड सिस्टीमला पण त्यांची परिस्थिती नव्हती, तर मी म्हटलं की दादा मी साऊंड सिस्टीम घेऊन येतो माझ्याकडून. सो मी माझा रेग्युलर जाऊन साऊंड वेंडर आहे, झालं की आज आपल्या इव्हेंट आहे, तुला मी माझ्याकडून पैसे पे करतो, तो इव्हेंट करायचा आहे. आम्ही छानपैकी इव्हेंटही केला, सगळ्यांना आवडला कार्यक्रम. आणि त्या वस्तीमध्ये लोकांनी माझं कौतुकही केलं.
पण मग इतर जे कौतुक करतात त्याच्यापेक्षा ते कौतुक मला जास्त छान वाटलं, कारण तो कार्यक्रम झाल्यावरती जेव्हा मी निघालो तेव्हा ते दादा माझ्यासोबत माझ्याकडे आले, दादा तुझं पेमेंट किती झालं, म्हटलं की हे बर्थडे गिफ्ट होतं तुमच्या मुलाला किंवा माझ्या पुतण्याला माझ्याकडून. ते खूप रडले माझ्याजवळ की थँक्यू सो मच, त्यांनी आभार वगैरे मानले आणि त्यांना असं वाटत होतं की माझे आभार किंवा मला थँक्यू कसं म्हणावं, हा म्हणतात हरकत. तो एक खूप जवळचा इव्हेंट माझ्या मनाशी लागून गेला, की कारण हॉटेल्समध्ये 5 स्टारमध्ये किंवा झगमगाटात आपण रोज कार्यक्रम करतो, पण एखादा असा कार्यक्रम असतो की जिथे तुम्ही निस्वार्थी भूमिकेतून काम करतात किंवा ज्या लोकांनी अँकर किंवा असं फक्त टीव्हीवरती पाहिलं असतं किंवा ऐकलं असतं त्यांच्यामध्ये जर तुम्ही काम करतात ना, तर ते जास्त असं हृदयाला लागतं. बरोबर. मग असं म्हणता येईल की अँकर आदित्यला पैशापेक्षा माणुसकी गरजेची आहे. मी ना खूप भावनिक आहे सर. सो जर मला कोणी विचारलं ना की हे तुझ्यासमोर XYZ अमाऊंट आहे आणि इथं रडणारी व्यक्ती आहे, तर तू कोणाला पटकन जवळ करशील, मी त्या साईडला करेल आणि म्हणशील तर ती ये जवळ तू. कारण आहे ना की ह्या सगळ्या प्रसंग आपण गेलेलो असतो. कधी कधी ना एखाद्या इमोशनल फुल व्यक्तीला किंवा एखाद्या त्रासामध्ये आहे त्याला ना कधी कधी सल्ली देण्यापेक्षा ना ऐकून घेणं जास्त पाहिजे असतं. की माझ्या असं मी जेव्हा एक ऍक्ट्रेसनी सुसाईड अटेम्प्ट केलं होतं त्यावेळेस मी युट्यूब इन्स्टावरती एक पोर्टफोलिओ ओपन केला होता, एक प्रोफाईल ओपन केली होती की या प्रोफाईलवरती तुम्ही अननोन लोक इथं बोलू शकतात, मन मोकळं करू शकतात. आणि मला खूप चांगला रिस्पॉन्स आला होता. मी त्याचं नावही डिस्क्लोज नाही करणार की त्या प्रोफाईलचं नाव काय होतं. इट्स अ हिडन प्रोफाईल, म्हणजे ती माझी प्रोफाईल होती. पण त्यावर मी सांगितलं होतं की जर तुमच्या मनात काय असेल बोलायचं, तुमच्याजवळ बोलायला माणसं नसेल तर तुम्हाला जे वाटते तुम्ही ह्या DM मध्ये जा, हवं तेवढं त्याच्यात टाईप करा आणि तुम्हाला इकडून मी रिप्लाय देत जाईल. सो खूप खूप लोकांच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स मी बघितले जवळ, म्हणजे की त्यांची नावं पण घेऊ शकत आणि ते मला बिंदास, म्हणजे त्याच्यात अगदी म्हाताऱ्यांपासून तर तरुण मुलं, ज्या आपल्या गृहिणी असतात, यंग मुलं असतात, गृहस्थ असतात, हे सगळ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स मी बघितलेत. सो नक्कीच पैशापेक्षा एक पाऊल माणुसकी जास्त महत्वाची मला, कारण पैसा कमवता येतो, माणूस तुम्हाला कमवता येत नाही, तो तुम्हाला आणावं लागतं आपल्यापर्यंत. बरोबर. एखाद्या युवकाला समजा या इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल तर तुम्हाला काय वाटतं की त्या युवकाने या इंडस्ट्रीमध्ये आलं पाहिजे का? या इंडस्ट्रीला तेवढा फ्युचर स्कोप आहे का? ओके, सो नक्कीच स्कोप तर प्रत्येक ठिकाणी भरपूर असतो आणि जेव्हा संधी मिळत नाही ती तुम्हाला खेचून आणावं लागतं आपल्यापर्यंत. तर हेच तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्ही हेच नाही तर कोणत्याही क्षेत्रात जर तुम्ही जाल तर सुरुवातीला 100 प्रॉब्लेम दिसतील, त्या प्रॉब्लेमच्या पाठीमागे तुम्हाला उत्तरं दिसतील. बरोबर. तर नक्कीच भरपूर स्कोप आहे. तुम्हाला फील्डवरती पण स्कोप आहे आणि आजकाल वेगवेगळ्या दूरदर्शनवरती किंवा वेब सिरीजमध्ये किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला अँकर्स पाहिजे असतात, चांगली बोलणारी. आणि फक्त मला चांगलं बोलता येतं म्हणून मी चांगला अँकर होऊ शकतो असं नसतं. त्यासाठी तुमचा काही भागात अभ्यास पाहिजे असतो, तुम्हाला तेवढं ऑन द स्पॉट सुचलं पाहिजे बोलायला, कारण अँकर्सकडे प्रत्येक वेळेस काही असं स्क्रिप्टेड काही नसतं. बरोबर. तुमच्याकडे काही मुद्दे असतात, ते मुद्दे एकतर डोक्यात असतात किंवा हातावरती तुमच्या क्यू कार्डमध्ये असतात, त्यावर तुम्हाला स्पॉन्टेनियसली बोलायचं असतं. सो तो जर तुम्हाला असं वाटतंय की मी हे करू शकतो किंवा हे गट्स आहे, फक्त स्टेजवर चांगलं बोलता येतं किंवा ते त्यांनी होणार नाही. आणि रोजचं वाचन तुम्हाला पाहिजे असणार आहे, ऑब्झर्वेशन पाहिजे असणार आहे. जर एखाद्या कार्यक्रमात तुम्ही स्टेजवर बसून उभं राहून अँकरिंग करता, हा समोर हजारचा मॉब बसला आहे, एखाद्या ऑडिटोरियममध्ये हे काम, हा इव्हेंट चालू आहे आणि जर समोर जर कोपऱ्यातल्या जर एखाद्या दरवाजाचा कोपरा उघडा असेल आणि त्यांनी जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्याला लाईट्सला त्रास होत असेल तर तुम्हाला ते बोलता जमलं पाहिजे की जर आपण कार्यक्रमात बसलो आहे तर ते जमलं पाहिजे की तुम्हाला ते दरवाजा सुद्धा बंद करता पाहिजे स्टेजवरून नाही करता. तर आता परवाची गोष्ट की मी इव्हेंट करत होतो आणि मला एक चिठ्ठी आली स्टेजवरती की जे इव्हेंटचे स्पॉन्सर आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं की ही चिठ्ठी घेऊन जा, त्यांना काय बोलायचं माझ्यापर्यंत लिहून पाठवा, मी याच्यावरून त्यांना उत्तर देतो इथून. कारण मी माझा माईक सोडून, तो वेळ माझा प्राईम टाइम असतो, मी माझा माईक सोडून खाली जाऊन त्यांची बोलून परत स्टेज येऊ. सो असं तुम्हाला समज जमली पाहिजे त्यावेळेस त्या गोष्टी करण्यासाठी. आणि हे जर असेल पोटेन्शियल तर तुम्ही नक्कीच या फील्डमध्ये या. आणि करिअर म्हणून किंवा पैसे कमवायचं चांगलं माध्यम अँकरिंग आहे, कारण चांगल्या अँकरची खूप गरज पडते लोकांना. म्हणजे तुम्ही सीझन मध्ये बघाल तर खूप सारे इन्क्वायरी आमच्या ब्लँक इन्क्वायरी जातात की एकाच दिवशी, कारण
एक अँकर एका सेशनला एकदाच इव्हेंट करू शकतो. बरोबर. तो बाकी एकाच इव्हेंटसाठी म्हणजे एकाच सेशनसाठी एका तारखेसाठी आम्हाला 4-4, 5-5 फोन असतात. पण मग आमचं हे असतं की आम्ही म्हणतो की आमच्याकडे अँकर्स नाही किंवा आमच्याकडे सगळे अँकर्स बुक आहे. तर नक्कीच असं काम करायचं तर नक्कीच या क्षेत्रात तुमची वाट बघते, कोणतंही असो. तर मग प्रामाणिकपणे डेडिकेशन नाही करा, कारण कोणतेही काम जर निष्ठेने केलं तर यश तुमची वाट बघत असतं. बरोबर आहे. अँकर आदित्य तर हे सर्वांनाच माहिती आहे. पण नेमके आदित्य तुपे हे पर्सनल लाईफ मध्ये कसे, काय सांगाल? खरं ना, माणसाच्या आयुष्यात खूप गोष्टी घडलेल्या असतात आणि वेगवेगळे टप्पे असतात जगण्याचे. सो मी स्टेजवरती फार वेगळा असतो. स्टेजवरून घराच्या गेट पण जाऊन वेगळा असतो, गेट मधून हॉलमध्ये जाऊन पण वेगळा असतो आणि हॉलमधून माझ्या रूममध्ये जाऊन वेगळा असतो. सो मी थोडा भावनिक आहे आणि इमोशनल तर आहे, म्हणजे भावनिक इमोशनल आहेतच, पण मी स्ट्रेट फॉरवर्ड पण आहे आणि मी काही इथिक्स पाळलेले आहेत आयुष्यामध्ये जगण्याचे, त्या इथिक्सवरती मी काम करतो. ओके. जर तसं तुम्ही सांगाल तर मी प्रामाणिकपणा खूप जपतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला मी जर शब्द दिला एखाद्या कार्यक्रमाचा, तर त्या दिवशी मला कितीही मोठा इव्हेंट येऊ, कितीही मोठी तारीख येऊ, मी नाही सांगून देतो, मी नाही अवेलेबल, मी बुक आहे. सो मी प्रामाणिकपणे आणि मी ह्या जे देवाने मला दिलंय किंवा जे मी कमवलंय, सो त्याची मी प्रामाणिकपणे सेवा करतो. मी सरस्वतीची सेवा करतो असं मला वाटतं. जेव्हा मी स्टेजवर जातो तर माझा कोणताही पहिलं पाऊल स्टेजच्या पाया पडल्याशिवाय मी पुढे काही टाकत नाही, कारण तो जो प्लॅटफॉर्म आहे, तो जो स्टेज आहे, त्यांनी मला माझ्या आयुष्याला उभारणी दिली किंवा मला नाव दिलंय, सो मी पाया पडतो. बरोबर. प्रत्येक पुरुषाच्या मागे एका कुटुंबाचं किंवा स्त्रीचं पाठबळ असतं. तुमच्या बाबतीत काय बोलाल तुम्ही? नक्कीच आहे. आणि परिवाराचं की दोघांचंही आहे. ऍक्च्युली जेव्हा मला वेळ आली होती की नोकरी की करिअर हे, त्यावेळेस बायकोशीच बोलत होतो की काय करू. तुला काय आवडते, म्हटलं की मला काय आवडतं त्याच्यापेक्षा मी कशात खुश आहे तर हे क्षेत्र आहे, तिने बिंदास कर. सो कुटुंबाची पण साथ आहे. तसंच माझ्या फॅमिलीमध्ये सगळे सरकारी नोकरीवाले लोक आहेत, त्यांना कला हे क्षेत्र जास्त माहीत नाहीये, पण मग त्यांना कळतं की मुलगा करतोय. आणि ज्या वयात, म्हणजे माझ्यासारखी ज्या तरुण वयात मुलं 4 मित्रांमध्ये फिरायची किंवा आमच्या ज्या तरुण वयात मुलं पार्ट्या वगैरे करणं, बाहेर आउटिंग करणं, त्यावेळेस मी कलेला वेळ दिला होता, माझ्या साधनेला वेळ, तपश्चर्याला वेळ दिला होता. सो त्याचा आउटपुट घरच्यांना वाटतं की चांगलं करतो मुलगा. पण करिअर निवडताना, हे करिअर निवडताना घरच्यांचा विरोध होता का? बऱ्यापैकी होता. त्यांची इच्छा होती की हे तू कर, पण अजून काहीतरी कर. माझा अजून एक प्लॅन चालू आहे, मी त्यावरती पण माझं काम चालू आहे. येत्या काही दिवसात कदाचित याच प्लॅटफॉर्मवरती, याच उद्योगनीतीवरती मी त्या विषयावर तुमच्याशी बोलेल. अच्छा. पण मग आता ती काही जोपर्यंत एखादी गोष्टी घडत नाही तोपर्यंत ती बंद कप्प्यात. येणार काही दिवसात कदाचित आपण काही दिवसात भेटूयाच पुन्हा, की वेगळ्या विषयाला धरून, वेगळ्या व्यवसायाला धरून आपण दोघे एकमेकांशी चर्चा करूयातच. पण तोपर्यंत अँकरिंग खरंच जीव आहे माझा. मार्केटमध्ये बघायला गेलं तर भरपूर अँकर्स अवेलेबल आहे. म्हणजे अँकर आदित्यला सोडून भरपूर अँकर्स अवेलेबल आहे. तुम्हाला काय वाटतं की पब्लिकने तुम्हाला काय चॉईस केलं पाहिजे, का चूज केलं पाहिजे? कसं आहे सर, की प्रत्येक इव्हेंटची डिमांड वेगळी असती. बरोबर. प्रत्येक इव्हेंटमध्ये बसलं म्हणजे डिमांड वेगळी असती, तुम्हाला कळाली पाहिजे. जेव्हा माझा एखाद्या इव्हेंटसाठी कोणत्या क्लायंटशी बोलणं होतं किंवा इव्हेंट मॅनेजरशी बोलणं होतं, मी त्यांना आधी विचारतो की इव्हेंटचा व्हेन्यू कोणता आहे. सो एक व्हेन्यूवर आपला अंदाज होतो की व्हेन्यूवर येणार क्राऊड कशा टाईपचा असणार आहे. आणि मग मी जेव्हा क्लायंटचा नंबर मिळतो किंवा क्लायंटशी बोलणं होतं, तेव्हा मी क्लायंट विचारतो की तुमच्या समोर बसणारे ऑडियन्स कोणती आहेत, ग्रामीण भागातली आहेत की शहरी भागातली आहेत की मिक्स आहेत. सो त्याप्रमाणे माझे इव्हेंटचे गेम्स असतील किंवा जो बोलण्याचा पॅटर्न असेल तो आपण चेंज करतो. आणि या सगळ्यांमध्ये बघायला नंतर आता सगळ्या वेडिंग, या सगळ्या आता जो सीझन येईल वेडिंग सीझनमध्ये, तर ह्या वेडिंग सीझनमध्ये ना संगीत हा खूप मोठ्या प्रमाणात आता, म्हणजे ती याच्यावरती पहिले वर्चस्व फक्त नॉर्थ साईडला होतं, की उत्तरेकडच्या साईडला पंजाबी किंवा गुजरात साईडला संगीत वगैरे व्हायचे चांगल्या प्रकारे. आणि ते कल्चर आता महाराष्ट्रामध्ये पण आले आहेत, मराठी लोकांमध्ये खूप संगीत मोठ्या प्रमाणात होतात. तर मला हे सांगायचं आहे की मुळात संगीत संध्या आपण जो एकदम दिमाखात करतो, याचा मूळ उद्देश असा असतो की उद्या ज्या कुटुंबातील 2 मुलांचं लग्न होणार आहे, त्या कुटुंबांची बॉन्डिंग आदल्या दिवशी क्रिएट व्हावी.
बरोबर. सो ती बॉन्डिंग क्रिएट करायचं काम ते संगीत हा कार्यक्रम करत असतो. कारण जर तुम्ही एकमेकांशी आदल्या दिवशी हसले खेळले बोलले तर त्याचा इम्पॅक्ट नेक्स्ट डेला त्या वेडिंग जो लग्नाचा कार्यक्रम त्याच्यावरती होणार असतो. बरोबर. सो तोच मी धागा पकडलाय आणि त्याच धाग्यावरती मी जेव्हा कोणते संगीत किंवा हल्दीचा कार्यक्रम असेल तो तसा डिझाईन करतो की 2 फॅमिलीचं बॉन्डिंग व्हावं. आणि मुळात मी सांगतो की तुम्ही जास्त परफॉर्मन्स ठेवू नका, कारण हा काही कोणत्याही शाळेचा सांस्कृतिक महोत्सव नाही की तुम्हाला एकंदर एक कार्यक्रम किंवा डान्स बघायचे आहेत. तर तुम्ही कमी डान्स ठेवा, कमी परफॉर्मन्स ठेवा, पण ते परफॉर्मन्स असे असले पाहिजे की जे फॅमिली रिलेट व्हायला पाहिजे. सो त्यासाठी एक नवीन कन्सेप्ट काढली की मी जसं एखाद्या वेब सिरीजचे एपिसोड चालतात, सो तशा एपिसोड्सवरती आता मी संगीत नाईट डिझाईन केली आहे की एपिसोड 1, एपिसोड 2, 3 म्हणजे ज्या कपलचं संगीत नाईट करतोय की त्यांच्या आयुष्यातले एपिसोड कसे गेलेत आणि त्या सगळ्या एपिसोडमध्ये मी त्यांचे फॅमिली परफॉर्मन्स बसवतोय. सो मी आता अँकरिंग आणि शो डिरेक्शन हे दोन्ही करतोय. शो डिरेक्शन मी त्याला पार्ट सांभाळतोय. असं सगळं आहे जेणेकरून की जर एखाद्या व्यक्तीने जर संगीत संध्या बघितलं सुरुवातीला चालू केलं तर त्याला शेवटमध्ये बसायची इच्छा व्हायला पाहिजे. कारण आपल्या कुटुंबातले जे परफॉर्मर असतात किंवा आपले जे नाचक असतात ते अप टू मार्क परफॉर्मन्स नसतात. ते फक्त ते करतात आणि आपण घरचे आहोत म्हणून बघतोय. याला जर कुठे व्यवस्थित बांधायचं असेल आपल्याला तर त्याला काहीतरी थीम क्रिएट करावं लागेल. सो ती थीम मी क्रिएट करतोय, त्या थीमवरती काम करतो आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट कदाचित लोकांना आवडतं म्हणून ते माझं काम ते हे करतात. इन शॉर्ट मी फक्त 2 फॅमिलीचं बॉन्डिंग क्रिएट करायचं काम करतो. त्याला प्रॉपर डिझायनिंग करतोय कार्यक्रमाची, जेणेकरून की कोणता परफॉर्मन्स कधी यायला पाहिजे, त्या परफॉर्मन्स थीम कोणती लागली गेली पाहिजे, त्याच्यावरती हे सगळं. पूर्ण नाटकात तुम्हाला फक्त अँकर आदित्य म्हणून ओळखतात. हा, मी बघितलं याच्यामध्ये एक गोष्ट नोटीस केली मी की तुम्ही तुमचं आडनाव कधी रिव्हील करत नाही. काय कारण याच्या मागचं? खरं तर काम करणारा व्यक्ती हा आदित्य आहे. सो मला असं होतं लोकांनी मला माझ्या नावाने ओळखावं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी होती की याच्यातलं काही प्रोफेशनल पार्ट असं होतं की जेव्हा जर मी माझं पूर्ण नावाने मार्केटमध्ये गेलो असतो तर लोकांनी मला त्याच नावाने ओळखलं असतं. बरोबर. त्यांनी काही तो अँकर हा शब्द त्यांच्या डोक्यातून निसटून गेला असता, बोलून निसटून गेला असता. पण जेव्हा मी कोणत्याही कार्यक्रमात किंवा सामाजिक वावरतो मी माझं नाव अँकर आदित्य सांगतो. सो त्यांच्या डोक्यामध्ये आणि मोबाईलच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नंबर सेव्ह होतो अँकर आदित्य या नावाने. आणि सो तो माझा बेनिफिट असतो की लोकांपर्यंत पोहोचायचं असेल की लोकांच्या लक्षात राहायचं असेल तर तुमचं जे टॅग आहे प्रोफेशनल टॅग, सो तो तुम्ही तुमच्यासोबत चालला गेला पाहिजे. सो बरेचसे लोक आता मला माझ्या नाव आणि आडनावापेक्षा टॅग आणि नावाने जास्त ओळखतात. आणि बऱ्याचदा असं होतं की सगळीच लोक सारखी नसतात. बरोबर. काही लोक आडनाव सोबत बऱ्याच सोबत गोष्टी घेऊन येतात. सो त्या गोष्टी मला टाळायच्या होत्या, कारण मला इथं काम करत होतं, मला माझं स्वतःचं नाव बनायचं होतं, मला कोणत्या बाकीच्या गोष्टींची फरक नव्हता पडत. सो म्हणून फक्त अँकर आदित्य. ओके.